आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की गेली 25 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्रितपणे युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवत होते। या दोन पक्षांमध्ये जी युती होती ती विचारावर आधारित युती होती आणि अनेक उतार चढावांमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित राहिलो, एकत्रित सत्ता चालवली, एकत्रित विरोधी पक्षामध्ये बसलो। विधानसभेच्या निवडणुकीत काही कारणांनी आम्ही एकत्रित लढू शकलो नाही, पण विधानसभेच्या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर मुळात आमच्या दोन्ही पक्षांना जे जनसमर्थन मिळालेलं आहे ते जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात दिलेलं आहे। जनतेचा कौल हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात गेला आणि तो भाजपला आणि शिवसेनेला मिळालेला आहे। आणि त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठी सर्व लोकांची इच्छा होती की आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राचं सरकार चालवलं पाहिजे। त्या संदर्भात आमच्या काही चर्चा देखील सुरू होत्या। मध्यंतरीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टींवर आम्ही निर्णय करू शकलो नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केलं। पण ते स्थापन केल्यानंतर देखील दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा होती की शिवसेना आणि भाजप असंच हे सरकार चाललं पाहिजे आणि त्यामुळे ही जी जनतेची इच्छा होती त्या इच्छेचा सन्मान हा राखला गेला पाहिजे। दोन्ही पक्षाचे आमदार देखील इतके वर्ष एकत्रित राहिल्यामुळे साधारणपणे त्यांच्यातही हीच भावना होती की हे सरकार आपण एकत्रितपणे चालवलं पाहिजे आणि म्हणून ही प्रोसेस पुन्हा आम्ही सुरू केली। मी स्वतः मध्यंतरीच्या काळात माननीय उद्धवजींना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण एकत्रितपणे हे सरकार स्थापन केलं पाहिजे, त्याची चर्चा आपण सुरू केली पाहिजे। इतके वर्ष आपण एकत्रित आहोत आणि त्यांनी अतिशय सकारात्मक त्याला प्रतिसाद देखील दिला आणि त्यानंतर केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्री धर्मेंद्र प्रधानजी आणि चंद्रकांत दादा पाटील यांना संपूर्ण अधिकार देऊन या ठिकाणी चर्चेकरता पाठवण्यात आलं। त्यांनी पहिल्यांदा माननीय उद्धवजींची चर्चा केली, एक ब्रॉड आउटलाईन चर्चेच्या संदर्भातली ठरवली आणि त्यानंतर मग मी स्वतः, दादा, आमचे सगळे भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते, सुभाष देसाई साहेब, अनिल देसाई साहेब, असं आम्ही गेले काही दिवस चर्चा करून याच्या मोडॅलिटीज ज्या आहेत त्या देखील आम्ही निश्चित केल्या आणि जनतेच्या भावनांचा सन्मान, कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा सन्मान, हा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे। जनसमर्थनाचा आदर दोन्ही पक्षांनी राखला पाहिजे। या भूमिकेतून आम्ही एकत्रित सरकार चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे चालवत असताना साहजिकच पुढची 5 वर्ष आणि त्याच्यानंतरही अनेक वर्ष नीट आपली युती चालली पाहिजे, हे सरकार चाललं पाहिजे, या दृष्टीने सर्वच बाबींवर आम्ही विचार केला। पुढे
महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे याही निवडणुकांमध्ये आपल्याला एकत्रित कसं लढता येईल, कारण जे जनसमर्थन आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते एकत्रितपणे आम्ही पुढे गेलं पाहिजे, या दृष्टीने या जनसमर्थनाचा आदर राखून आणि आम्ही असा निर्णय केला आहे की नव्याने एक समन्वय समिती आम्ही तयार करू आणि त्या माध्यमातून त्यावेळी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका याच्या निवडणुकांचं देखील जे काही जागा वाटप त्यावेळी करायचं आहे ते आम्ही करू, पण प्रिन्सिपली एकत्रितपणे, म्हणजे केवळ सरकारपुरतं युती नाही तर पुढचेही सगळ्या गोष्टी ही युतीनेच आपण करायच्या, अशा प्रकारचा एक प्रिन्सिपल निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. आता जो आम्ही जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 12 मंत्री शिवसेनेचे असतील, ज्याच्यामध्ये 5 कॅबिनेट मंत्री आणि 7 राज्यमंत्री असतील. त्यांची नावं वगैरे आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेकडनं येतील, त्यावेळेस ते राज्यपालांना आम्ही पाठवू. या विस्तारामध्ये साधारणपणे आमची नावं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत आम्ही फायनल करू, पण ती देखील 8 ते 10च्या दरम्यान आमची नावं असतील, त्यापेक्षा जास्त आत्ता आम्ही देखील विस्तार करणार नाही. आमचे जे काही मित्रपक्ष आहेत त्यांच्यापैकी काय त्याचा निर्णय करायचा त्या चर्चा चाललेल्या आहेत, त्याचा निर्णय आम्ही घेतला नाही. तो रात्रीपर्यंत सगळ्या चर्चा करून त्याही संदर्भातला निर्णय, म्हणजे त्यांना घेण्याचा विषय तर आमचा जवळपास ठरलेला आहे, ते फक्त या विस्तारात घ्यायचा आहे की अधिवेशनानंतर जो पूर्णपणे आम्ही विस्तार करू त्या विस्तारात घ्यायचा, याचा निर्णय आम्ही रात्री त्या संदर्भातला निर्णय देखील आम्ही हा करणार आहोत. आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनादेशाचा जनसमर्थनाचा जो काही अन्वयार्थ आहे त्या अन्वयार्थाच्या अनुसार आता आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित आलेलो आहोत. सीएम सर, हे सरकार भाजपचं आहे की युतीचं आहे? बोला ना. फक्त एकच शिवसेनेचे किती ह्यांचं झालं की माननीय मुख्यमंत्र्यांनी आता जी माहिती दिली त्यानुसारच शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत सरकार द्यायचं ठरवलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होऊन त्या चर्चेला आज हा आकार आलेला आहे आणि महाराष्ट्राला सुखी समृद्ध बनवण्यासाठी ही युती पुढे मेहनत करणार आहे. कष्टाने संबंध महाराष्ट्राला जास्तीत जास्त सौख्य मिळावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि साहजिकच पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेचा आम्ही या निमित्तानं सन्मान करत आहोत. जनतेचा जो आग्रह होता, जनतेची जी भावना होती त्याप्रमाणेच आम्ही एकत्र येऊन हे शासन यशस्वीपणे पुढे चालू अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. साधारणतः उद्या शिवसेनेचे किती मंत्री शपथ घेतील आणि मैं हिंदी में बोल देता हूँ, इंग्लिश तो मुझे आती नहीं इसलिए हिंदी में बोल देता हूँ. भारतीय जनता पार्टी और शिवसेना का गठबंधन पिछले 25 सालों से महाराष्ट्र में लगातार चल रहा था. किन्हीं कारणों से विधानसभा के समय हम लोग साथ में नहीं लड़ पाए, लेकिन विधानसभा के जनादेश के बाद ये हमारे ध्यान में आया कि जो जनसमर्थन हमको प्राप्त हुआ है वो कांग्रेस और राष्ट्रवादी के विरोध में महाराष्ट्र में जनसमर्थन हमको प्राप्त हुआ है. महाराष्ट्र की जनता का, हमारे सभी कार्यकर्ताओं का, दोनों पक्षों के विधायकों का लगातार ये मानना था कि हम लोगों ने साथ में मिलकर इस सरकार को चलाना चाहिए. उस दृष्टि से हमारी बातचीत भी चल रही थी. बीच में हमने सरकार की स्थापना की, क्योंकि सरकार की स्थापना करना आवश्यक था. उसके बावजूद भी
ये बातचीत हमने शुरू रखी, मैंने स्वयं को आगे बढ़ाकर इसको पूरा करना चाहिए और उन्होंने भी उस पर सकारात्मकता दिखाई। और केंद्रीय भारतीय जनता पार्टी की ओर से हमारे चंद्रकांत दादा पाटिल और धर्मेंद्र प्रधान जी जो हमारे पेट्रोलियम मंत्री हैं, इनको केंद्रीय भारतीय जनता पार्टी ने इस काम के लिए पूरा अधिकार दिया। उस अधिकार के साथ उन्होंने यहाँ आकर उस संदर्भ में शिवसेना के प्रमुख श्री उद्धव ठाकरे जी से चर्चा की और उसके बाद एक ब्रॉड आउटलाइन हमने तय करके सुभाष देसाई जी, अनिल देसाई जी, मैं, चंद्रकांत दादा, हमारे सारे जो नेता हैं, ऐसे सारे लोग हम बैठकर हमने चर्चा करके ये निर्णय किया कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी शिवसेना फिर गठबंधन से सरकार चलाएगी। हमारे और भी कुछ मित्र हैं, उनको भी उचित समय पर हम लोग इस गठबंधन में शामिल करना चाहते हैं और कुल 12 मंत्री ये शिवसेना की ओर से इस सरकार में शामिल होंगे, जिसमें 5 कैबिनेट मिनिस्टर्स और 7 राज्य मंत्री इस गठबंधन में शामिल होंगे। साथ में हमने ये भी तय किया है कि चूंकि ये जो हमको जनादेश जनसमर्थन ये कांग्रेस और राष्ट्रवादी के खिलाफ प्राप्त हुआ है, तो इसका सम्मान करते हुए हम लोग जो स्थानीय निकाय के चुनाव है, महानगर पालिका हो या जिला पंचायत हो, उसमें भी इस गठबंधन को हम आगे ले जाएंगे। उसके लिए नए सिरे से एक समन्वय समिति स्थापित होगी और उस चुनाव से पहले उसके सीटों का बंटवारा हम करेंगे। लेकिन प्रिंसिपली अभी हमने ये एग्री किया है कि वहाँ पर भी इस गठबंधन को हम आगे ले जाएंगे। मुख्यमंत्री साहब, दरअसल ये अनोखा दृश्य महाराष्ट्र की राजनीति में कि अपोजिशन लीडर आपके बगल में है और ऐसा कभी राजनीति में देखा नहीं और लोग भी देख रहे हैं, कैसे देख रहे हैं? देखिए, अनोखा दृश्य आज का नहीं, अनोखा दृश्य उस दिन का था जब उनको अपोजिशन लीडर हमको घोषित करना पड़ा। उद्या शिवसेनेचे 10 मंत्री शपथ घेतील आणि आमचेही 8 ते 10 मंत्री उद्या शपथ घेतील। आता आकडा 1-2 इकडे तिकडे होऊ शकतो आमचा त्यांचा, पण साधारण 10 त्यांचे 10 आमचे किंवा असं जवळपास आम्ही ठरवलंय। नावांच्या संदर्भात, खात्यांच्या संदर्भात आम्ही रात्री निर्णय करणार आहोत। विदर्भ का मुद्दा छोड़ दिया क्या बीजेपी ने? विदर्भ का मुद्दा छोड़ दिया क्या? विदर्भ का अलग मुद्दा छोड़ दिया क्या? There were reports that the Shiv Sena was unhappy with the portfolios that were offered in the course of the discussion. अभी आपको पोर्टफोलियो ही मालूम नहीं है तो आप किस आधार पर ये बोलते हो? Just one more question. In the context of this coordination committee that you've announced, now the BJP got an unprecedented electoral victory in these elections because it went alone. Now, if you're going to go back with the Shiv Sena, how are you going to reconcile with that? The growth of the party. करू ना, म्हणूनच समन्वय समिती तयार केलेली आहे। राजकीय क्षेत्रात काम करतो, सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो। आता जर विरोधी पक्ष नेते घोषित केल्यानंतर देखील आम्ही दोन्ही पक्ष जर एकत्रित येऊ शकतो, तर याचा आपण 25 वर्ष आम्ही हेच केला, एकमेकांसोबत बसून प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आम्ही सगळे प्रश्न सोडू। अलग विदर्भ के बारे में क्या सोचा है? अभी जिस विषय के ऊपर बैठे हैं उसको सब्जेक्ट नहीं है। एक ब्रॉड जो आपने बोला है, ब्रॉड पे उसमें छोड़ दिया गया। बैक टू बैक दोनों जवाब नहीं देना चाहते क्या? जवाब नहीं देना चाहते क्या? मैं इनसे बात कर रहा हूँ ना, ये कोई यहाँ पर कोई अनुशासन तो होना चाहिए ना। जब मैं इनके सवाल का जवाब दे रहा हूँ, पहले भी पूछा था मैडम थी, इसलिए मैंने पूछा। अभी मैं आऊंगा ना। जवाब नहीं देना तो वैसे बता दीजिए। ये मुझे लगता है कि ये बहुत जबरदस्ती भाई, ऐसा थोड़ी होता है। जो जवाब देना हम देंगे ना उचित समय, आप क्यों इतना चिंता करते हो? पर ऐसा थोड़ी होता है, कोई अपने ये इसका थोड़ा अनुशासन होना चाहिए। बोलिए सर, बैक टू बैक हे सरकार भाजप प्रणीत सरकार आहे का किंवा हे सरकार शिवसेना भाजपचं युती सरकार आहे का? आणि दुसरा प्रश्न, तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद असणार आहे का? आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नाही। हे सरकार भाजप आणि शिवसेनेचं युतीचं सरकार आहे आणि आमचे मित्र आल्यानंतर आमच्या महायुतीचं सरकार होणार आहे। आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, आमच्या दोन्ही पक्षांच्या भूमिका ठरलेल्या आहेत। आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत,
पहिल्या दिवशीपासून आमच्या ज्या भूमिका आहेत त्या पक्षाच्या भूमिका आहेत, आम्ही आपापल्या भूमिकेवर कायम आहोत. निवडणुकीच्या वेळेला वेगळे लढलेले तुमच्या सोबत जे होते त्यांना मंत्रिपद अजून दिलेलं नाहीये. घटक पक्ष असं असताना विरोधी पक्षात बसलेल्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. काळजी करू नका, त्यांची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.